एक व्यक्ती अनेक भावना. एका वेदांतीने विवेकानंदजींना विचारलं, एकाच देवाला अनेक नावांनी आणि रूपांनी संबोधण्यात मनामध्ये गोंधळ नाही का? स्वामीजी म्हणाले, भाऊ, तुम्ही एकच व्यक्ती आहात. तुमची आई तुम्हाला मुलगा म्हणते आणि तुमच्याकडे त्याच भावनेने पाहते. तुमच्या पत्नीचा दृष्टिकोन वेगळा आहे. मुलगा, वडील, मित्र सगळे वेगवेगळ्या भावनेने त्यांच्याकडे बघतात. तुमचे काही अनुयायी तुम्हाला विद्वान म्हणून पाहतात, काही धार्मिक उपदेशक म्हणून, तर काही पाखंडी म्हणून पाहतात. जेव्हा एखाद्या मूर्त मानवाप्रती इतके संबोधन आणि भिन्न भाव बरोबर असू शकतात, तर मग चैतन्यरूपी भगवंताच्या अनेक नावांमध्ये आणि रूपांमध्ये गोंधळ का? त्यामुळे देवालाही अशीच अनेक नावं असू शकतात. देव एकच आहे, पण त्याला अनेक नावांनी संबोधलं जातं.